गोंदिया जिल्ह्याच्या किशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील कणेरी किशोरी गावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत जनावरांची अवैध कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 15 किलो गोमांस जप्त केले आहे। गोंदिया जिल्ह्यातील किशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील कणेरी किशोरी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अनेक दिवसांपासून या भागात जनावरांची अवैध कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे किशोरी पोलिसांनी तात्काळ पावलं उचललीत आणि एका विशेष सापळा रचला। 26 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अचानक धाड टाकली। या धाडीत 40 वर्षीय अजित पठाण, 26 वर्षीय रोशन निमकर या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 15 किलो गोमांस जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शुभम नवले करीत आहेत। या कारवाईमुळे किशोरी पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांची तत्परता आणि धडाकेबाज कामगिरी सिद्ध केली आहे। अशा अवैध कृत्यांना वेळीच आळा घालण्याकरिता पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचं यातून स्पष्ट होत आहे।